उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या मनसेला मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकाच्या एका पदाऐवजी 1 किंवा 2 प्रभाग समित्यांची अध्यक्षपद देण्यात येतील अशी चिन्ह आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये मुंबई महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी 1-2 प्रभाग समित्यांची अध्यक्षपद देऊन मनसेला गोंजारण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून आलेत, त्यामुळे विशिष्ट संख्याबळाच्या कोट्यानुसार ठाकरेंच्या शिवसेनेला 3 स्वीकृत नगरसेवकांची पदं मिळणार आहेत। त्यापैकी स्वीकृत नगरसेवकाचं एक पद आपल्याला मिळावं अशी मनसे नेत्यांची भावना आहे, पण या मागणीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 2 पक्षांमध्ये अंतर पडू लागल्याचं चित्र होतं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा वाद मिटवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला 1-2 प्रभाग समित्यांची अध्यक्षपद देण्यात येतील अशी चिन्ह आहेत। नवनिर्वाचित नगरसेवकांच्या संख्याबळानुसार ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 7 प्रभाग समित्यांची अध्यक्षपद येत आहेत। त्यापैकी 1 किंवा 2 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मनसेला देण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या पार्श्वभूमीवर मनसे शहर अध्यक्ष संदीप देशपांडे, मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांच्यात बैठक पार पडली। उभयपक्षी बैठकांच्या आणखी फेऱ्या होतील अशी सूत्रांची माहिती आहे। मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटस संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नो कमेंट असं उत्तर दिलं। मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यावर मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी नुकतंच एक सूचक व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं होतं। त्यात त्यांनी म्हटलं होतं की कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये। देशपांडे यांचं हे व्हॉट्सअॅप स्टेटस वादग्रस्त ठरलं होतं, तर स्वीकृत नगरसेवकाच्या वादावरून भाजपच्या नवनाथ बन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर पलटवार केला। युतीमध्ये तुम्ही खूप महत्त्वाची भूमिका बजावली, असं असताना स्वीकृत नगरसेवक पदावरून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत, ठाकरे बंधू युतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जातं। लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत। नो कॉमेंट्स। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये उभाटा गटानं मनसेचा केसाने गळा कापला। मनसेचे उमेदवार पाडण्याचं काम संजय राऊत, उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाने केलं। आता जेव्हा स्वीकृत नगरसेवक द्यायची वेळ आली, तेव्हा 3 स्वीकृत नगरसेवक आपल्याच पक्षाचे द्यायचे आणि मनसेच्या हाती भोपळा द्यायचा, ही भूमिका उभाटा गटानं घेतलीये। कोत्या मनाचं कोण आहे हे आता या निमित्ताने महाराष्ट्राला कळलं। उद्धवजी ठाकरे फक्त सत्ता बघतात, बाकी काहीही बघत नाही। सत्तेपुढे त्यांना ना भाऊ दिसतो ना मित्रपक्ष दिसतो, हे आजपर्यंत महाराष्ट्राने बघितलंय। मुंबई महापालिकेत आपल्याला स्वीकृत नगरसेवक पद मिळावं